शुभ दुपार सर्वांना. तर बघा आजचा देवीचा वस्त्राचा कलर आहे लाल. अशी दुसरी माळ आहे बघा बघा, असं मस्त अशी माळ घालून पूजा वगैरे आरती केली देवाची. म्हणजे देवपूजा काय करत नसतात, देव पानावर अशी पूजा केली होती कालच. फुले वगैरे वाहून छान अशी आरती वगैरे करून घेतली बघा. देवपूजाचं माळ वगैरे घालून असं छान असं देवपूजा करून घेतली बघा घरातली. मग म्हणलं आता दुसरे पण हे बघा असा घातला एक घट. मग म्हणलं आता पहिले फराळीचं करावं म्हणलं, उपवास असल्यामुळं. तर काल दोघा तिघांचं असल्यामुळं भरपूर असं शिल्लक राहिलं होतं शाबू ते थोडासा. म्हणलं आता वायपट कशाला घालायचा, आज काय माझाच आहे फक्त 9 दिवसाचा उपास. मग मी काय केले बघा, शाबूमध्ये बटाटा उकडून थोडंसं भगरीचं पीठ घातलं आणि मस्त असे बारके बारके हे लावले बघा. थालीपीठ म्हणलं तर चालतंय, अगं टिक्क्या म्हणले तरी चालत्यात उपवासाच्या. त्यामध्ये जरासं लाल तिखट वगैरे टाकले, शेंगदाण्याचा कूट, आणि छान भरपूर तेल घालून असं कुरकुरीत अशा टिक्क्या भाजून घेतल्या बघा मस्त अशा. म्हणजे ते खायला खूप छान लागतात. दह्याची चटणी करायची आणि खायचं. त्यासोबत खायला खूप छान लागतात बघा. म्हणलं बारक्या बारक्याच लावा, जास्त मोठ्या नको. म्हणून मी अशा टिक्क्या करून घेतल्या फराळीच्या आणि मग ते बाजूला ठेवल्या. नंतरनं मग म्हणलं चला आता ते मग काय स्वयंपाकाचं केलं तरी चालतं. म्हणजे कशामुळं नंतरनं तवा वगैरे असं खरकटा होत नाही, म्हणून अगोदरच करावं म्हणून मी अगोदरच करून घेतले बघा. मग नंतरनं स्वयंपाकामध्ये मुलांना ते अशी आपट वांग्याची भाजी केली बघा. आणि भाजीचा तर प्रश्नच असते काय करावं. मग मोकळी भाजी काय करावं म्हणलं, कांदा टोमॅटो चिरले, काय करायचं ते करा. मग नंतरनं त्यामध्ये फरसाण टाकला म्हणून मी अशी बघा फरसाणची शेवभाजी करून घेतली. चपात्या, भात वरण लावला होता, थोडेसे फोटोशूट केले आमचे लाल ह्याच्यावरचे. चॅनलला सबस्क्राईब करा.